नमस्कार. कढीपत्ता खाणं हे किती फायद्याचं आहे तुम्हाला सुद्धा माहीत आहे का? म्हणूनच आज मी बनवत आहे अगदी चटपटीत चवीची, अगदी लहान मुले सुद्धा आवडीने खातील अशी कढीपत्त्याची चटपटीत चटणी. त्याकरिता खास पदार्थ आणि खास चवीने बनवली जाणारी ही कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची, यासाठी महत्त्वाचे कोणते कोणते साहित्य लागतात, सोबतच याच्या सेवनाने आपल्या शरीरात कोणता फायदा होऊ शकतो याची संपूर्ण माहिती मी या आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याकरिता मी या ठिकाणी भरपूर साऱ्या प्रमाणात कढीपत्ता घेतला आहे. सध्या पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला हा कढीपत्ता कुठेही मिळून जाईल. बाजारामध्ये किंवा कोणाच्या घरासमोर कढीपत्त्याचे झाड तर सहज असते. आता सर्वात पहिले हे कढीपत्ता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि सुती कॉटनच्या कपड्याने छान स्वच्छ कोरडा करून घ्यायचा आहे. तरी साधारण एक मोठा बाउल भरून मी ही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. आता बघा, कढीपत्ता घेत असताना छान असा कोवळा बघून घ्यायचा, टवटवीत कढीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे. जी कढीपत्त्याच्या पाठीमागून जी पांढरी रेष असती तिला आपण जी कीड म्हणतो तसा कढीपत्ता आपल्याला घ्यायचा नाही. छान असा टवटवीत बघून आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे. यामुळे आपल्याला कढीपत्ता घेत असताना छान बघून घ्यायचा आहे, किंवा ज्या कढीपत्त्याच्या पाठीमागणीची बाजू असती त्यावर काळे डाग किंवा पांढरे डाग असले तर तो कढीपत्ता आपल्याला घ्यायचा नाही. आता कढीपत्ता चटणी करण्यासाठी आपल्याला काही बेसिक साहित्य लागणार आहे. तर मी या ठिकाणी 10 ते 15 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहे. अर्धा कप किंवा अर्धा वाटी सुकं किसलेलं खोबरं घेतलं आहे. त्यानंतर अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धा चमचा आपल्याला जिरे घ्यायचे आहे. आता हे झाले आपले चटणी करण्यासाठीचे साहित्य. त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये आपण सर्वात आधी 2 चमचे तेल घालूया. आता तेल छान तापले की त्यामध्ये आपण शेंगदाणे घालूया. शेंगदाणे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे देखील आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी, बुद्धीसाठी, पोटाच्या समस्येसाठी फायदेशीर आहे. तसंही आपल्याला पावसाळ्यामध्ये पोटाच्या समस्या खूपच उद्भवतात, त्यामुळे शेंगदाण्याचे सेवन हे पावसाळ्यात आवर्जून करावे. आता आपले शेंगदाणे सुद्धा छान खमंग भाजून झालेले आहे. ते सुद्धा आपल्याला या ताटामध्ये काढून घेऊया. आता आपण सर्व शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे. उरलेल्या तेलामध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी सुकं किसलेलं खोबरं घेतलं. ते खोबरं आपण या कढईमध्ये तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि आपल्याला ज्या लसणाच्या पाकळ्या होत्या त्यासुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. खोबरं आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. भाजल्यामुळे या चटणीला टेस्ट छान येते आणि लवकर भाजले जातात, छान असे कुरकुरीत होतं. त्यामुळे खोबरे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. आता खोबरे आपले हलके गुलाबी झालेले आहे. त्यामध्ये आपल्याला लगेच जिरे घालायचे. जिरे सुद्धा आपल्याला या खोबऱ्याबरोबर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता खोबरं भाजत असताना गॅसची फ्लेम मी कमीच ठेवा. जर मोठ्या गॅसवर आपण खोबरं भाजलं तर हे खोबरं करपट लागण्याची शक्यता असते. तर हे बघा, खोबरं आपण मंद गॅसवर छान हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. आता कढईमध्ये शिल्लक असलेल्या तेलामध्ये आपण कढीपत्ता भाजून घेऊया. आता लक्षात घ्या, कढीपत्ता सुद्धा भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे. आता कमी गॅसवर आपल्याला हा कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कढीपत्त्याच्या सेवनामुळे सर्वात जास्त महत्त्वाचा फायदा होणार आहे तो म्हणजे आपले केस अगदी मजबूत आणि तंदुरुस्त राहतात, किंवा सर्व प्रकारच्या केसांच्या समस्या दूर होतात. पावसाळ्यामध्ये केसांच्या समस्या भरपूरतेने उद्भवतात, तर त्या नक्कीच दूर होतील. सोबतच कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रित राहते. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर तो सुद्धा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहील. आणि आणखीन एक महत्त्वाचा फायदा म्हणजे या चटणीमुळे किंवा या कढीपत्त्यामुळे वजन देखील लवकर कमी होते. त्याचबरोबर हृदयाकरिता सुद्धा हे फायदेशीर ठरतं. याचकरिता हा कढीपत्ता आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. तर हे बघा, हा कढीपत्ता आपण छान असा कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवर परतून घेतलेला आहे. हा कढीपत्ता कमी गॅसवर भाजल्यामुळे छान असा कुरकुरीत सुद्धा झालेला आहे. तुम्ही बघू शकता, हातावर चोळला की याचा सहज असा चुरा होतोय, म्हणजे आपला कढीपत्ता छान असा कुरकुरीत झालेला आहे. आता हा कढीपत्ता सुद्धा आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया. तर हे बघा, आपण सर्व साहित्य परतवून घेतलेले एका प्लेटीमध्ये काढून घेतलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं हे मोठ्या साईजचं घ्यावं, त्यामध्ये चटणी छान आपली वाटली जाते. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण संपूर्ण साहित्य टाकून घेऊया. आता आपल्याला या चटणीमध्ये छान असा चटपटीतपणा येण्यासाठी आपण यामध्ये काही मसाले वापरणार आहेत.
तर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घातलं. त्यानंतर आपण काही सुके मसाले वापरूया. तर 2 चमचे मी या ठिकाणी लाल मिरची पावडर वापरते. तर बेडगी मिरची पावडर मी या ठिकाणी वापरेन. बेडगी मिरची पावडरमुळे आपल्या या चटणीला रंग छान येईल. आता मिरची पावडर घातली, त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर घालायची. धना पावडरमुळे देखील आपल्या या चटणीला छान असा चटपटीतपणा येईल. त्यानंतर 1 चमचा मी या ठिकाणी चाट मसाल्याचा वापर केलेला आहे. हवं तर तुम्ही साधा आपलं आमचूर पावडर जी असती ती सुद्धा या ठिकाणी वापरू शकता. आमचूर पावडर किंवा चाट मसाला वापरण्यामुळे या चटणीला छान असा चटपटीतपणा येतो. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून छान असे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मी साधे मीठ वापरले आहे. तुम्ही काळं मीठ सुद्धा वापरू शकता. तर हे बघा, आपली या ठिकाणी मस्तपैकी चटपटीत अशी कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. चवीला तर अगदी भन्नाट आहे. तयार झालेली चटणी तुम्ही 3 ते 4 महिने सुद्धा स्टोअर करू शकता. जेवणाच्या ताटाची रंगत वाढवू शकता. सोबतच तुम्ही ही चटणी ओली भेळ करताना सुद्धा वापरू शकता. सोबतच संपूर्ण चाटचे प्रकार तुम्ही सुद्धा करत असाल तर त्यात सुद्धा तुम्ही जरूर वापरा. या चटणीमुळे तुमच्या चाटला आणखीन छान टेस्ट येईल. तर बघा, माझी या ठिकाणी कढीपत्त्याची चटणी अगदी 3 ते 4 महिने टिकणारी खमंग, रुचकर आणि स्वादिष्ट या ठिकाणी कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. रेसिपी अगदी छान आहे, त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा चटपटीत चवींकरिता मराठी स्वयंपाकला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.